एक माणूस रस्ता तरी चाल राहता चालता चालता त्यांना पाय बरी घ्या शंका सांगतोय बरं का हा पाय बरी घ्या पुशीन पुढे निघ जायला पाहिजे का नाही पण काही लोकेशले शंका पाय बर ना हाव कसा ना होईन भाऊ गाय ना होई म्हैस ना होई बकरी ना होई का मग आपलाच काय पराक्रम शेगवा हा हा ते शंका त्यांना मनमा अहो पाय कसा ना भरना बरेल पाय हात मालिले ना बोटवर नेमकं गाय नाही म्हैस नसे का मग असं हां आता ते पाय नाही गोष्ट नाक लागून लई ना भाऊ पुशीन मोके वाहन होतं काही होतं का शंकाल कारण काही गरज नाही पण लोक शंका लेवाने सवय आता तो भरेल पाय नाक लागून लई ना आणि आठेल्यानंतर मग समजणं हो म्हणा बापाय गाई म्हैस नाही रे काका अरे अहो आपलाच पराक्रम शे रे भू हा ते मग त्या हातपाय धवांसाठी गाऊन जोडे नाला वाई राहता अहो नाला मा हातपाय धवाल घ्या नाला मा हातपाय धुई राहता हातपाय धुता तोंडमा पाणी लिहिणं जे पाणी लिहिणं बोट पा तोंडमा त्यामा नेमका बात ना कणी घ्या हो म्हणा बापा बात ना कण कोण गरणा होई अहो नदीमा चालत घ्या पुढे एक बाई बांडा गशी राहते बांडा गजणारी ताईल म्हणे ताई अहो बात ना कोण गरणा होईन म्हणे भाऊ मी बट गाव मागीच नाही खास कोण गरणा शेन काय शे म्हणे हो म्हणा बापरे म्हणे आई बोलतो पाप होई म्हणा गाई मग आपल्या तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जाणं पुढे नाही पाप दवासाठी अहो भाऊ दर मुक्काम तीर्थक्षेत्रावर गंगा स्नानसाठी निघणार अरण्यामा चालता बर उन्हाळा ना दिवस हो 4-5 किलोमीटर अंतर लागून पाणी ना तपासणे तसा जागावर या बोल पाणी तीच लागणे एक मावशी दादरवर ना चिडा उडाई राहीन ती आता ती दुपारना टाइमले 12 ना टाइमले बाटली भरले जायचं काय मा बाटली म्हणा पाणी दुपार लागून पुरे बाटली पेवाय गे ती मायनं घर जाऊन टाइमले अहो भाऊ ती मायन जोड घ्या म्हणे मावशी म्हणे काय भाऊ पाणी भेटी का पेवाले म्हणे भाऊ मी एक बाटली भरलेस दुपार लागून आहे बाटली पुरस आता म्हणा काम होई गे मी घर चाललो म्हणे आजी आठ कुठे पाणी भेटी का भाऊ 4-5 किलोमीटर अंतरवर पाणीच नाही शे म्हणे आजी जर मला पाणी नाही भेटणार ना मला जीव निघ जाईल मरी जासो म्हणे मी थांब दर भाऊ म्हातारीने थैली माही सोपारीन खडा काढा भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकले तोंडले वलावर आहे म्हणे जरा असं पाणी सुटी म्हणे याने 2-5 मिनटं ते फिरावं तोंडमा आणि आजीन सांग चावीरांता चावायता आजी म्हणे काय रे भाऊ म्हणे सोपारीन खडा फुटी नाही राह ना येडा 6 महिना जाय फुट राहणं मागाई फुटणार नाही चालू फुट जाय का तू काय हाय कसा ना परिणाम आहे हो शंका घुसली का माणसाच्या मनामध्ये तो खाली उतरस हां आणि जिथला खाली उतरशा तिथला खाली लय जास्ते अगो हो म्हणून शंका अजिबात करा नाही बरोबर आहे की नाही शंका करायनीच नाही मनमाधरानच नाही तुमले जर सांग दिन ना आपली कपाशी निन्नी 2 दिन थांबी जाऊ नाही मला भाडाला पैसा दिल्या अरे मजूरला आले मजूर बेटी राहणे मला सांगा मन माझी तब्येत खराब आहे मला जा नाही काही बायात इथल्या स्वभावण्या कडक राहते ना 2-3 कानपट्या माणूस मारी बसस ना तरी बी बुचडा घालच नाही एकच सांगत भाडाला पैसा द्या काय करी तो माणूस तडे त्यांना नावीला जेन तडे बरोबर आहे का नाही आपण बी थोडंफार समजले हो बहिणीसो त्या काही येडा आहेत का डायरेक्ट माराले आता तुम्हाला सांगू का ते आदिवासी लोक काही लोक जातीपातीला कमी जास्त लेखतात नाही का आदिवासी लोक बिचारे त्या आदिवासी लोक जेव्हा देवाचं त्यांचं लग्न करतात ना पोरांचं पोरींचं त्या पहिले हनुमानले निवत देवाला जातच त्या हाडत ना संध्याकाळले तुमनाकडे शेत ना आदिवासी लोक आहे त्या आदिवासी लोकेच ना लग्नेस मा कधी मान मर्यादा आणि अपेक्षा नाही त्यासले मी मोठा शेन मग मला जेवण न सांग नाही का मी ऋषी बसू भू मला कोण जेवण विचार नाही असं काही आदिवासी ना पोरेसमा देखील शका नुसता बँड वाजावाला वाजायला लागणार का लगे नाचानं सुरू कर देतच काहीच अपेक्षा नाही मला बोलावायला पाहिजे सांगायला पाहिजे शेका अपेक्षा अजिबात नाही आपला असले हात धरले तर वड चलन बापूसाहेब थोडं अरे ते आपल्याला जमत नाही तर तशी लग आड गर्दी नको करू वायबर अडचण कराय ना तू काढतो निघा नाडीन बरोबर आहे का नाही हो हाकू सांगू का त्याच ना मग कधी असं रुसले नवर देऊन माय आणि ऋषीशने फुगेशने बसले असं देखील का तुम्ही अजिबात नाही नवर देऊन माय नवरीन माय समजत नाही बठ्यात नवरीन माया नवर देऊन माया दिखतीस त्या बिचाऱ्या कोणलेच माणसानं मानणी गरज नाही ते आपला एक लगीन मागू एक नवर देऊन मायाशी कोपराला उभी होती सर्व बाया जेवणले बसेल ताटवर ते उडी घे पत्रावडीवर ते त्या बाया रावण्या करीत नवरीन माय नवरीन काकू नवरीन फुई कावताई बसल्या ना होताई जेवण करल्या माल नाही का ना म्हणता आई बहिणले का बजट काही राहणार रे मी जोडे गो म्हणतात ताई एवढ्या बाया रावण्या करणार खायला म्हणता नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणते का म्हणे मी नवर देऊन मायशे मग काय होई गे नवर देऊन मायशे मला खोबरान वाटी तरी लाई का म्हणे हो म्हणा बापरे काय बानटपण आहे हो म्हणताय
हां तू 10,000 साडी नेसेल शे, 2-4 तोडा सोनं घालेल शे, हां आणि 5 रुपया नारांनी वाटीन करता भर पंगत मध्ये दांगडो घाल दे ना. कितला बानटपणा शे. तेवढं बरं शाडीने एक बी बाई तसं करत नाही आको. हां ते तताना सांग राहिनो बहिणीवन मी, तुम्ही अजिबात म्हणलेलं आव्हान नाही. अजून अर्धा तास थांब नाही माले. साधं साधं जीवन जगो माणूसने, बरोबर आहे की नाही. त्या आदिवासी लोके बिचारा त्या ऊसतोडीच नाही येत, पहिला पाणी पडे हो त्या नवा साड्या नेशेल राहत, ती साडीना पदरणारा सटकी जाय तरी वडी वडीन टाकेत वर त्यां तगारीमा त्या पापड त्या टोपलामा कुरडाया आणि त्या शेवाळ्या त्या देवले नैवेद्य देवाला जायत. त्या पहिला पाणीनं वादळ ते शिताडा चालू आणि त्या बाया गाणं म्हणत, ए उठर उठर हनुमान तुला माणसं लगीन निघरणा नेवता आणि तुला देना असं. त्याच ना लगीनना गाणामा सुद्धा देवना गाणं राहतास. आपला कोणी टाकी अंगण मखाट, हे अंगण मखाट बाणट सुरू जोर मा गाणं म्हणत त्या बाया. आणि पहिला पाणीने ते वादळ सुटेल राय, त्या लुगडा ते पदरणारा पड जाय, त्या टोपला म्हणा पापड नाडा उड जाय. त्या हिराले गाया दिले तरी राग नाही, त्या हिराले सांगितलं लय नाही ता पापड लय नाही येई माये बाणट सुरू नाही काही फिरण ये लय नाही लुगडा बिगडा यस नाही लाली बिना लायले माय टाईम वय घ्या तरी बी काही ना ती ना तयारी बिना वयल लाव नाही तुला आली बिली लाव नाही बाणट सुरूत नाही तरी बिचारीसले राग नाही रुसवा नाही. तुम्ही ते एक लगीन मा गाणं म्हणतास कोणतं बहिणीवन, ए नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा म्हणतास ना. खरं आहे का ते. नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं आहे मोती पैरत उन्हा तो याजना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. ही एक नंबर लब्बाड जात्राच आहे ततान्या बाईच नाही. तुमना नाही बहिणी हो तुमना सांगेच नाही कोण दाती घाल नाही. मी आता जे बी सांगसू सांगन तुमले मी ततानच सांगसू जडे तुमनं कोण राहत नाही. आठ अख्ख्या खऱ्या बाया आहेत मी तता लबाड बाईच नाही गोष्ट करायला. हो गानाच मधलं बाडी आहे का संसारमा सुद्धा लबाडी आहे. बरं संसारमा सुद्धा काय लबाडी. तुमना की सामाना 500 उपाडदेस मन माय रातले तुम्ही शर्ट रूममा टांग का तुमले खावाय की तुम्ही झोपनात का मन माय पहिले खिसा चेक करस कितला आहे तो तुमना बटा पैसाच मेन 500 रुपया उपाड देस तुम्ही सकाळी मा मोजत असतं सांगता का रे 500 कमी बरं राहणार आको त्यास ना वरते दाबरात तुमले अक्कल नाही आहे. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावं तीन तुम्ही ओ म्हणा बा बटा बरोबर राह घ्यात 500 गई घ्या मी इथला येळाचे तुम ना किसा मना 500 उपाडीन मन माय 2 ग्राम सोनं रक्षाबंधनले बनायलयस आपला आत्माठी देस मन भावनी कानी रक्षाबंधन 2 ग्राम सोनं बनाय दिनं आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा मागय तू यारे आले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं कसं लिनस आलं. हां पण तेवढी प्रामाणिक बिराज बिचारी माऊली आपल्यावर जर काही संकट होणार ना ते सोनं लगेच काढीच नाही मोडाल बी दिदेस का तुम्हाला संकट दूर करल्या खरी बी तेवढीच राज बिचारी मा आणि बाईन जातले लगेच शंकायच ना एका शब्दामा तोल जाय ना तुम्हाला तोल जावाना जाऊ द्या. तुम्ही जर लघु शंका कराल रात्री उठणार आणि जर माणूसली झोप नाही लागी राहिने 2 मिनटं मोबाईल बी जांभलत बटणार ना तरी बाई अशी तिरपी दकास. जर तुम्ही सकाळी मग सांगा नाही पाणी गरम कर का आंघोळले मोबाईल मा कोण येतील सांग द्या गंजात तुमल्या पाणी ठेवणार आहे. ओ बाप काहीच संबंध नाही ओ ताई भरेल गरमा दाती बेकार काम रा शंका माणूसला इथली खाली उतार टाकस चांगला माणूसली सुद्धा वाईट नजर मदकच माणूस. हा तुम्ही मौतोर जातीस बहिणीवर मौतोर जातीस गाडी माही उतरतास तोंड जाकी रडतीस ते खरं रास का. हा गाडी माही उतरतास तुझी तोंड जाकीन उज्जीच रडती तुम्ही जोर जोर मा बड खरं रास का बहिणी म्हणते बाप 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 इथली लब्बाडी आहे माय नांग बांधेल हिशोबना बाहेर गाडी माही उतरतात असं रडस ना बाप रे बाप कितला जीव होता म्हातारा मन कितला नाही भाऊ. पण जवळ गाडी माही उतरस ना पहिले ड्रायव्हरले सांगत भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे तू ना म्हातारा मा जीव होता काकू का चप्पल मा एक एक लबाडी सापडावस मी तुम्ही हो पूर्ण निरीक्षण करस मी. आणि रडामा सुद्धा 1 नंबरनी पटायच जात आहे. आपले रडता यावं नाही दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बटाकावलं रडावस आणि आपली सगळी माय मरेलो बी 2 जण हात धरले तर याला तान गरमाला जा कारण आपले रडताच येत नाही लबाड रडता येत नाही आणि स्वर तालमा ते अजिबात नाही आपलं हाय माय इथली तालमा रडस ना बापरे बापरे
ती दलील नको का दकेलोय ना, म्हाताराला नको का दकेलोय ना, तरी अख्खा गाव रडाव साहेब माय. हा आवाज मग ताकद आहे. आपली सगळी माय मरेलवर आपले रडताच येत नाही म्हणेन लोक दोन जणे यालता ता काढावं. कारण आपलं रडणं वो बो रडू नको पण भुकू बी नको, याला तिकडे ले जा. या मायना रडा माशी ताकद आहे का? हा दुसऱ्या माय मरेलवर सुद्धा बडा गाव रडावस. हो आवाजाची ताकद आहे नाही का. नेमकंच रडणं सुद्धा येवायला पाहिजे बरं. जी बैल रडतायस तिने इथलं वजन राज जी भाऊ, जी बैल रडतायस ना तिने इथलं वजन राज खायला येऊन ताट सर काय देऊ जिलपटीन ती रड्यास जिलपटीन ती धोयास करीन भांडा खायला येऊन ताट सर काय देऊ. जी बैल रडतायस तिने इथलं वजन राज खायला येऊन ताट सर काय देऊ गशास करतीन भांडा. आंघोळ करियो बाथरूम आहे निघी हो जिलपटीन ती दोन धोयास करीन. जी बैल रडतायस तिनं भयान वजन रास आणि जी बहिणले रडता येत नाही ना तीन दिनभरची आष्टी राहून कब्बशात धोई राहू. तरी आको शानल्या बाया सांगते माय ओ ती सबत बरबी रडता होणं नाही ओ गंगू मनीषीन सांगत बहिणीवर रडणं शिकेल्या. जी बाई रडस ना तिनं बोलतं वजन रास. हो आणि वजन ते जाऊ द्या पण आपले जर कोणा काटा काढणार आहे ना तो काटा बी काढतायस. हां माय मरणी मग माईंसाठीच रडायला पाहिजे ना. बऱ्याच बाया भाऊ जाईनाच काटा काढतील. हां माय मरेल होती मायनं प्रेत सगळ्या पोरी बसेल बाकीने नेमन रडा आणि त्यात दाखली आगाऊ होती. आणि गरमा एखादा असं आगाऊ जसं मन गरमा मीशे दाखली आगाऊ होती ती रडायला लागली. म्हणी सीता वो माय म्हणी सीता का जंगल न पाखरू वत ना म्हणी माय म्हणी सीताले कोणी जेऊ काऊ गाली नाही ना म्हणी माय. त्या भाऊ जा म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइमले उन्ही आड बुकी राहिली म्हणे. पण जी बहिणले रडताय ती रडी जी रडता उन्हाने तिला सहीनच कर नाही. सगळ्या भाऊ जा ऐकी राहून त्यात दाखली आगा होती तीच मावी. ती म्हणे ताई तुम्ही सारखा म्हणे इन काटा मी बरोबर काढसो म्हणे. पुढे ही बसली मग ती दाखली रडस. म्हणी सीता वो माय म्हणी सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणी माय आणि आते तोंड चाडग्यापणा कराले गणजी वट्टी ना म्हणी माय. ती ननीन म्हणे वा माय मालेस व बहीण मालेस मग तुलेच ना तू चांगलं रडती दादीन बशीन खाती माय कसाल किडा पाडत बसणे तू. हां आडगं बोला मग सुद्धा जात ना पहिला नंबर तेवढं बरं आहे. तुम्हाला गावण्या बाया आडगं बोलतीत नाही. तुम्हाला गावण्या बाया बोलत्या समजदार आहे. येरारनं पाणी जरी येरारना रस्त्यावर ये तरी बी कोण कोणले बोलत नाही. दिकी राह ना तुम्हाला चेहराज मालपट सांग राह ना तुम्हाला नाही होत ना गलीमा दांगडो तत्तीशील का नाव हातात पाणी चिल काय रा मना उजी कार्य इन पर जा दे काही किटी की निघी जाऊ ओ मना बाप राव दे ना माय. तुम्हाला नाही होत ना तसा नाही गाव बारी दिक राह ना आडे काय लढायच ना संबंध नाही वा काय छातीवर बांधले जा नाही का दांगडू करीस नाही. हां समजदारी मा सांग देऊ तुन दारमा खड्ड करली बहीण तुनं पाणी तर चेटाड माय आता नको बाब देऊ नाही का. तू बी खन माय मी बी खन तुला तू खट्ट दारमा करले तढेच पाणी जिराव उपाध्या करीन काय भेटस बरोबर आहे का नाही. हा को सकाळ मग तोंडवर तोंड पडावशे. पण काही लोकेशले आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. एक ठिकाणी सोन सासूनं भांडण व्हायला होतं 2-3 वरीस पाहिजे बोली राहीन त्यात नाही. आणि सोनबाईले पोर व्हायला ती पोर 3 महिन्यांनी जोकामात झोपेल होती. सोनबाई घर जाड राहीन ती अचानक जोकामाने पोर उठणी रडायला लाग गई. सुनबाई म्हणे मी जर का ते घर जाडता उठणून पोरलेली ना सासू सांगेन मी घरमा नाही होतो का मरी गई तू का हा को स्वतः उठीन जोका देवाला गई म्हणजे मी नाही होतो का घरमा शिलगाव माय म्हणे म्हातारील वाटणं दिन जोका नाही ते रडू दे म्हणे. सुनबाई घर जाडाने सासूबाई मग जोका देवाला उठणी बरं का उठणी खरी मग गुच्चूक जोका देवाला पाहिजे ना. पण काही म्हातारीसले बे आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही ततान्या म्हाताऱ्या हाटेनं नाही सांग नाही माले. हो म्हातारी ती दोरी आलाय आणि ती पोरले झोका दे सांगे पडवव व तुला कोणीच राहिना नाही पडवव व त्या ऊस तोडाले निघ्यात व त्याच ना करले कडी लाग गई व तू पडवव. सुनबाई म्हणे नुसती दोरी जालावणीचे तरी एवढं गोमाल नाही कोमचाड तून ताबा माहिती बजाडले मन ताबा म्हणे का देखच म्हणे तुले. आता नेमकं सुनबाईनं घर जाणं वै गे ती केरसोने फेकी आणि पोरले झोका माई काढीन दूध पाजायला बसणी. एवढी चिडी जायला होती पोरगी एवढी जोर मारड राहीन ती. एवढी चिडलेली पोरगी जोरात रडत होती. एवढी चिडलेली पोरगीन माय जर दूध पाजायला बसणे डायरेक्ट दूध घेईन कर भाऊ नाही तुमले इथलं समजायला लागे का रे.
फुलामा नाही उमरामा नाही पटकन नाही मंदी ना त्याशी. हा पण खरं आहे भाऊ, तुमनं बी खरं आहे रे काका. एवढी जोरात रडणारी पोरगी माय दूध पाजायला बसली, पोरगी दूध घेत नाही. सुनबाई म्हणे आता आपला नंबर. ती पोर चिडी जायला होती, कटबन रड राहती, माय दूध पाजायला बसेल, पोर दूध लेत नाही. मग सुनबाई सांगस ती पोरले, पेवाव डोसाला कवायनीत बोलती बुकी राहते म्हणे तू. सासू म्हणे व माय आई माले मग तुलेच ना, तू चांगलं बोलते, तुला चांगलं ऐकायला भेटतं काकू, कसा आडा आडा बुकत बसणे तू.